आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी विलासावो, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी विलासावो, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी विलासावो, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी विलासावो, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर. हॅलो, प्रेज द लॉर्ड. पुन्हा आपला एकदा मी स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. जिथे कुठे आपण आहात, आपण आपले हात उंचू शकता आणि अन्य भाषेत प्रार्थना करू शकता. रीत्रबाला बोशक्रांते इद्रबाला हांत्र बोसेरे बोंद्रबा सहांते आराबा गरी रो 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 बोशहांत्र बोशीला बांद्र बोसा खरा करा बोंद्र बोशी खबांदे आरा जेद्रेले तर बोंद्रबा सिखरा बांद्र बोशा क्रांते के तेरे बोशारा बाले तर बोंद्रबा सखरा बोंद्रे आरा जेद्रेले रे बोशी खबांद्रबा सहांते ओ राजाद्रा कारी कृबाला बांद्र बोशा हांत. पिता परमेश्वर, आम्ही तुझा धन्यवाद करीतो पिता परमेश्वर, या आठवड्यासाठी पिता परमेश्वर तुझी उपकार स्तुती मानतो पिता परमेश्वर. धन्यवाद 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 या महिन्यासाठी पिता परमेश्वर, या आठवड्यासाठी पिता परमेश्वर, हा जो बदलावाचा आठवडा पिता परमेश्वर. रीद्राबाला हुंद्रबा शिखरहांद्रे बो शिखरेले तर बोंद्रबा सहांते आराबा जेद्रेले कर बोंद्रबो शिखरबाला बांद्रबो शहांते ए राद्रबा लिख बोंद्रबा सा बोद्रा लिख बांद्रबा शहाते रे 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 बो शिद्रबांद्रबो लिख बांद्रबो शलाहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही घोषणा करते पिता परमेश्वर, जे लोक पिता परमेश्वर तुझी स्तुती आराधना करते पिता परमेश्वर, जे ऑनलाईन पिता परमेश्वर आमचे चर्च बघते पिता परमेश्वर, तुझे वचन ग्रहण करण्यासाठी त्यांची आत्मा पिता परमेश्वर, त्यांचे हृदय पिता परमेश्वर हृदय बोला बांधो, त्यांचे कान पिता परमेश्वर खुले उघडे पिता परमेश्वर. रोत्र बांधे आरा जेग्रेले तर बोंद्रबा शिखर बांध बोशाला बांधरे आरा बो जिग्रेले तर बोंद्रबा हातानी कर बोंद्रबा शहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करीत आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू घेतलाय 1 तिमोथेस याचा 2रा अध्याय 1 आणि 2 वचन. वचन म्हणते, मी आपणास प्रथम विनंती करतो, विनवणी करतो, मध्यस्थी करीतो आणि सर्व माणसाचे आभार मानितो. राजे व जे उच्च पदावर आहेत, जे उच्च पद सांभाळतात, त्यांना धन्यवाद द्या, जेणेकरून आपण सर्व शांततेत राहावे आणि शांती, भक्ती आणि प्रामाणिकपणाचे जीवन जगूया. प्रार्थना करा आणि घोषणा करा की राज्य नसलेल्या
डीप स्टेट लोकांच्या प्रभावात देश आणि सरकारांच्या नेत्यापेक्षा निरुपयोगी आणि कार्यसक्षम होईल. येशूच्या नावावर त्यांची शक्ती, त्यांचा प्रभाव, त्यांचे अधिकार आणि त्यांचे निधी कापले जाईल हे घोषित करा. देशांचे नेते आपल्या गुलामातून मुक्त होतील आणि देवाच्या घराण्याला अनुकूल असे निर्णय घेतील. हालेलुया. जे लोक राजे व अधिकाऱ्यांना वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करतात त्यांना येशूच्या नावाने संपविले जाईल असे जाहीर करा. रित्रा बाहांद्रो ओ राबा साक्रिक्रा बोला बांद्रो बोशा हांते ओ राजेद्रेला बोशिक्रा बोंद्रबा साखरा बोंद्रबा शेलात्रा बांदे आ राजेग्रे रे 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 री बोंद्रबा सालिक्रा बांद्रो बोशा हांते आ राबो क्रिक्री बोतरीला बोंद्रबा सामांत्रे केसे रोबोलित्रा बाहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. पिता परमेश्वर, आम्ही पिता परमेश्वर ही घोषणा करतो. पिता परमेश्वर, आमच्या राज्यातले पिता परमेश्वर रोद्रबा हातीरोबन जे उच्च पदावर राज्य करत आहे पिता परमेश्वर, ते पिता परमेश्वर तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर निर्णय घेते. रित्रबा हांद्रबो शाकली क्रबोंद्रबा साहांते ए राजेग्रेले त्रोबोली ग्रबांद्रबो शाहांद्रबा क्रीडो रोबोंद्रबा सिला हांते. शैतानाच्या कुठली युक्ती पिता परमेश्वर त्यांना पिता परमेश्वर प्रवृत्त करत नाहीये. रित्रबा हांद्रबो शिला हांद्रे के रोबो शाकरी क्रबोंद्रबा साहांते ओ राजेग्रेला हांद्रबो शिखरा हाला बोंद्रबा साहांते ओ लाजेग्रे बोंद्री क्रबा हांद्रबा शाला बोंद्रबा शिखरा हांते आ राजाग्री रा बोंद्रबा सेरे बोरी क्रबांद्रबो शाला बोंद्रे. घोषणा करा जिथे कुठे तुम्ही राहतात त्या गल्यांचे नाव, त्या जाग्यांचे नाव घेऊन, आपल्या देशाचे नाव घेऊन, आपल्या जिथे कुठे शहरात तुम्ही राहतात त्या शहराचं नाव घेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी, त्यांचे राज्य करणारे नेत्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा. रित्रोबो शहांते आ राजेग्रेले त्रोबो सिक्रा बाहल्लो हुंते आ रिग्रहांद्रबा सोरिक्रबांदे बोशेला हांद्रबा सिक्रे आ राजेग्रे रे रे री बोंद्रबा सला बोंद्रबा शाखांते आ राबांद्रबो सिलेत्रे केला बा शहांता ओ रिद्रबांद्रबो सालिक्रबांदो. ओ पिता परमेश्वर, शैतानची कुठली योजना पिता परमेश्वर सफल होत नाहीये. रिद्रबांदो येशूच्या नावात ओ राबा जागरी रा बोंद्रबा सापोती रा बांद्रे आले ग्रेद्रे बोंद्रबा हाती रा बांधतो. तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर आम्ही अंधारात प्रकाश आणतो. रित्रबाला हांद्रबो शाहक्रित्रो बोंद्रबा साहांते आ राजेग्रे ले बो शाहांद्रबो सिरा बहालित्रा हांते आ राजोंद्रबा सिक्र बोंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, तुझ्या नावाला गौरवितो पिता परमेश्वर. ही प्रार्थना येशूच्या नावात मागते. ओरा बोंद्रबा सिरा बोंद्रबा साखरो बोंद्रबा साला बांद्रे बो शिखा हांते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या आत्म्याला तयार करा, घोषणा करत राहा. आणि आजचा आपण दुसरा प्रार्थना बिंदू घेणार आहे. आम्ही आमच्या भावांसाठी प्रार्थना करीत आहोत. आपण वचन बघणार आहोत. कलेस्करास याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, जेव्हा आपण ख्रिस्ता बरोबर उठलात तेव्हा स्वर्गीय गोष्टींकडे लक्ष द्या. री हांद्रोबो साहांते. धन्यवाद. जिथे ख्रिस्त उपस्थित आहे आणि देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गीय गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. हालेलुया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 6वा वचन म्हणते, शरीरावर मन ठेवणे म्हणजे मृत्यू होय, परंतु आत्म्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे जीवन आणि शांती होय. रात्र गोशीला बांद्रे ओ राबा सिखरावते. विशेषत अशी प्रार्थना करा की प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक मनाची आहे. अशा आपल्या बांधवासाठी आपण सतत देवाच्या वचनांच्या प्रकाशात चालत असतो आणि त्यांच्यावर देवावर विश्वास आहे, त्यांचा देवावर विश्वास आहे. घोषणा करा की या जगाच्या आकर्षणाने आणि फसवणुकीमुळे कोणीही सोडले जाणार नाही, परंतु आपण सर्वजण अनंत आणि देवासाठी महत्वपूर्ण असलेल्या गोष्टीवर केंद्रित आहोत. तर प्रार्थना करा. आपण जे ऐकले, आपल्याला प्रार्थना कशी करायची, कुठल्या विषयावर करायची, तर हे या विषयावर घोषणा करा आणि प्रार्थना करा. अन्य भाषेत बोला. रित्रबाहांद्रबो सिखरा हांते आर राजेद्रेले बोंद्रबा सिखरा बोंद्रबा शाहांते आर राजेद्रेले तेरे बोरिक्रा आहांत रोबो शाहांते आर राजेग्रेले ते रोबोरी रबांद्रबो साखरांद्रबो शिराबांद्रबो सेले त्रेहेंते ओ राजेद्रेला बाकारी बोबो
bora bandro boshira bandro bossa bassa crinta pausa la bandre arra zegre tera litra bandro bosha mandro bossa crante etra hatira bandre arra zodro ligro bosha hantro bossa aha treke ehe orida hala handro bossa crabondre arra zegre ehe o razikla bandro bosha hantro bosha crahante ओ पिता परमेश्वर आम्ही आमच्या भावांसाठी पिता परमेश्वर प्रार्थना करीते जे पिता परमेश्वर तुझ्या वचनाकडे पिता परमेश्वर त्यांचे लक्ष लावत पिता परमेश्वर ओ राजेग्रे तेरा बांधतो पिता परमेश्वर ते संसाराच्या पिता परमेश्वर गोष्टींमध्ये आपले पिता परमेश्वर न आपले जे पिता परमेश्वर समय न नष्ट करता पिता परमेश्वर स्वर्गीय वस्तूंकडे पिता परमेश्वर रोजाद्रेला खरी बोंद्रबा शाहांत्र बोसा खारे के रांदो तुझ्या पिता परमेश्वर स्वर्ग पिता परमेश्वर तुझ्या वचनाकडे पिता परमेश्वर रोद्राबान रबो शिखरबाला हानते त्यांचे लक्ष राहू दे पिता परमेश्वर ओ राजेद्रे लेखरा बोंद्रबा साखरींत बोसाला बांधते त्या अंधारातून पिता परमेश्वर प्रकाशाकडे पिता परमेश्वर ओ राजेद्रेले वाढते रिद्रबा हांद्रबो शाहांते वचन त्यांच्या जीवनात प्रकाश आम्ही तो पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर त्यांचे जीवन बदलले गेले पिता परमेश्वर ओ राजेद्रेला बोंद्रबा शिखराहांते आ राजाद्रीलो बोंद्रबा साखरांत बोशे हाkrahante arrazidra bondra sandro bo sacre crere bo shahandra bashila handre arrazedre gerere bondra basila bandro bo shakrante o razodro borira bandro bo sabasakrante bentre lidro bondra bashahanta o razegre raha o ridra bahandro bo shamandro bo sikla bandro bo shahante तुझे पिता परमेश्वर रोजार इंद्र बाला बondra बा तुझे स्वार्थ पिता परमेश्वर तेजीने वाढते ridro bo shahandro bo shakrahante o rabridra bondra basikra bondra basala handro o razedre le bo shikra andro bo shala hante o धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद हालेलुया ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने मागितो आमेन हालेलुया आणि ही आता सुंदरशी वेळ परमेश्वरची स्तुतीची आराधनेची आहे तर आपण आपल्या क्वायर टीमला स्टेजवर आमंत्रित करू आणि परमेश्वरची स्तुती करू तूच मार्ग आहे तूच सत्य आहे तूच जीवन आहे माझ्या प्रभू तूच मार्ग आहे तूच सत्य आहे तूच जीवन आहे माझ्या प्रभू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू तूच ज्योती आहे जीवनची भाकर तू माझा सोबती माझा प्रभू तूच ज्योती आहे जीवनची भाकर तू माझा सोबती माझा प्रभू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू
माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू, माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू, सजदा करू, 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 येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. मी सजदा करू, 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 सजदा करू. हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. तर ही वेळ आहे वास्तविकतेचे संग्रहची. वास्तविकतेचे संग्रह तुम्हाला तयार करते दिवसासाठी व दिवसाला तयार करते तुमच्यासाठी. तर आजचा विषय आहे तुमच्या वारसा हक्काचा ताबा घेणे. हालेलुया. या स्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. मत्तई याचा 6 अध्याय 9 ते 10 वचन लिहिले आहे. हालेलुया. वरील शास्त्रवचनातील नमुन्याचे अनुसरण करून गुरुजींनी म्हणजे येशूनी त्यांच्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले. तो त्यांना असे म्हणाला नाही, ही प्रार्थना करा. त्याऐवजी तो म्हणाला, याप्रमाणे प्रार्थना करा. हे त्यांच्या विमोचनाच्या खंडणीच्या कार्यपूर्तीच्या अगोदर होते. आता जे त्याने सर्वांसाठी तारण उपलब्ध केलेले आहे, यहुदी आणि यहुदीतरासाठी यहुदी नसलेले. आपली दररोजची भाकर त्याने द्यावी म्हणून आपल्याला अजून देवाकडे प्रार्थना करण्याची गरज नाही, कारण ते त्याने अगोदरच केलेले आहे. वरील शास्त्रवचनाचा सार हा आहे की ते आपल्याला जाणीव करून देते की स्वर्गातून आपल्यासाठी आशीर्वादाची
दररोज वाटप होते. ख्रिस्तामधील एका गौरवी वारसा हक्काने आणि वारसा हक्कामध्ये एक ख्रिस्ती जन्मास येतो. दुःखाची बाब ही आहे की देवाची पुष्कळ संताने जे त्यांच्या हक्काचे आहे त्यासाठी कधीही दावा करत नाही आणि मग दाव्याची प्रतीक्षा करत आशीर्वाद जमा होत राहतात. हालेलुया. आज तुमच्यासाठी देवाची तरतूद इस्रायली लोकांनी रानामध्ये खाल्लेल्या जुन्या करारातील मन्नाप्रमाणे नाही ये. मन्ना स्वर्गातून आला असला तरीही लोक काहीही उरलेले भाग ठेवू शकले नाही, कारण दुसऱ्या दिवसापर्यंत ते खराब होत असे. या वितरणामध्ये मात्र आपल्या उरलेल्या तरतुदी जशाच्या तशा राहतात आणि आपण नेहमी आपल्या शब्दाद्वारे त्याचा दावा करू शकतो, येशूच्या नावात त्याला बोलावून. हालेलुया. सर्व सृष्टीमध्ये बोललेल्या शब्दांना प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. ख्रिस्तातील तुमच्या वारसाची पकड धरण्यासाठीची ही किल्ली आहे. निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात असो त्यात स्मरणशक्ती आहे आणि म्हणूनच सर्व बोललेल्या शब्दांना त्या प्रतिसाद देऊ शकतात. म्हणून नेहमी योग्य शब्द बोला आणि तुमचे जीवन आशीर्वादांनी परिपूर्ण असेल. तुमच्या शब्दाद्वारे तुम्ही ख्रिस्तामध्ये अगोदरच सर्व जमा केलेल्या तुमच्या आशीर्वादाचा दावा करू शकता. हालेलुया. हालेलुया. तर ही वेळ आहे घोषणा करण्याची. या घोषणाला तुम्ही माझ्यानंतर बोला. देव आशीर्वादित असो जो दररोज मला लाभांनी भरतो. माझ्या तारणाचा देव, आता मी माझ्या स्वर्गीय खात्यामधून माझ्या विश्वासाने भरलेल्या घोषणांनी काढतो. देवाच्या वचनाच्या माझ्या घोषणा मी अलौकिक भरपुरीच्या स्तरावर चालतो आणि दर दिवशी माझ्यासाठी स्वर्गातून होणाऱ्या तरतुदीचा लाभ घेतो. माझ्याकडे अलौकिक पुरवठा आहे. हालेलुया. हालेलुया. तर ही वेळ आहे परमेश्वराच्या साक्षीची. हालेलुया. मैं गवाही दे रही हूँ अपने सेल की. मेरे सेल में एक सिस्टर थी, गवाही है. वो सेल मीटिंग में आई तो बहुत परेशान थी और उन्होंने बताया कि उनके पति जो है वो टाइम पे घर नहीं आते हैं, नशा करते हैं, कभी कभी आते ही नहीं है, कभी आते हैं 2 बजे आते हैं. और उस टाइम तो बहुत परेशान थी और उनको बुखार भी बहुत था. तो उन्होंने बताया और कहा कि मेरे लिए प्रेयर करो. मैंने यीशु मसीह के नाम में प्रेयर किया और दूसरे हफ्ते जहाँ का प्रार्थना कराया, उनके लिए प्रेयर भी किया, उनके पति के लिए भी किया. और दूसरे हफ्ते जब मैं गई, मैंने पूछा तो खुश मिले मुझे और बोले कि हाँ सब कुछ सही है. इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और पास्टर का भी धन्यवाद देती हूँ कि उन्होंने हम लोग को इस योग्य बनाया कि हम लोगों को शांति देता है. धन्यवाद. हात उंचविणे ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे.
आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास. धन्यवाद आम्हाला हिम्मत देण्यासाठी, आम्हाला धाडस देण्यासाठी. धन्यवाद आमच्या द्वारे तुझं काम करण्यासाठी प्रभू. तुला मनुष्य या कामाला नाही करू शकत प्रभू जोपर्यंत तू त्याच्यासोबत नाहीस. धन्यवाद देतो. निरंतर तुझे वचन आमच्यामध्ये समृद्ध होत आहे, पुढे वाढत आहे, आमच्या मेंबरच्या मध्ये समृद्ध होत आहे. धन्यवाद प्रभू आमच्या सेल सिस्टमसाठी, आमच्या चिल्ड्रन मिनिस्ट्रीसाठी, टीन्स मिनिस्ट्रीसाठी, मीडिया टीमसाठी, ऑनलाईन चर्चेससाठी किती लगातार प्रभाव बनवत आहे प्रभू. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. धन्यवाद हर मेंबरसाठी प्रभू, हर मुलांसाठी प्रभू. ते तुझ्या प्रेमाने भरले आहेत, आनंदाने भरले आहेत. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद. ते सुरक्षित आहेत. जर कोणी आजारी होता प्रभू, मी त्याच्या जीवनात चंगाईला बोलतो, स्वास्थ्याला बोलतो येशूच्या नावामध्ये. जर तुम्ही आजारी होता तर आई तुमच्याकडे आलेली आहे, ती चंगाई तुमच्याकडे आलेली आहे. धन्यवाद परमेश्वर या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, की आम्ही तुझ्या वचनातून शिकून पुढे पाडू प्रभू. हा प्रभू, या वचनांना घेऊन जाऊन संपूर्ण जगाला प्रकाशित करत आहे प्रभू. इच्छेप्रमाणे चालू प्रभू. हे जग तुझ्या इच्छेप्रमाणे चालेल, आम्ही ह्याला करेल प्रभू. धन्यवाद, धन्यवाद आम्हाला ज्ञान देण्यासाठी. धन्यवाद प्रभू आमचे परमेश्वराच्या व्यक्ती पास्टर क्रिससाठी, त्या भविष्यवक्त्यासाठी प्रभू, ज्याद्वारे तू आम्हाला ज्ञान देत आहेस प्रभू, जी समज देत आहे प्रभू. आमचे उत्तरदायित्व तू आम्हाला सांगत आहेस. हा परमेश्वर प्रार्थना करतो परमेश्वराचा व्यक्ती पास्टर क्रिससाठी. ते सदासाठी सुरक्षित आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सोबत काम करणारे लोक सुरक्षित आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि त्यांच्यावर वचनाचा प्रभाव वाढत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्यांच्या वचना ग्रहण करत आहे सत्याने, हृदयाच्या आनंदाने येशूच्या नावामध्ये. आणि जी तुझी योजना आहे त्यांच्याद्वारे ते पूर्ण होत आहे पूर्ण जगात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ख्रिस्ताच्या चर्चला एकतामध्ये आणत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. या वेळेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. मी बोलतो, आमच्याकडे ऐकणारे कान, बघणारे डोळे आणि समजणारे हृदय आहे प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बघू शकता तुम्ही. हालेलुया. स्वागत आहे तुमचं या रविवारच्या सभेत. मला विश्वास आहे की तुम्ही एक्साइटेड आहेत, जाईत आहेत. आणि गेल्या वेळी आपण काहीतरी गोष्टीवर चर्चा केली होती. मला विश्वास आहे की तुम्ही त्याचे मनन करत आहात. आम्ही जे तुम्हाला सांगतो एकदा ऐकून सोडण्यासाठी नाही, ते मनन करण्यासाठी आहे, ते जगण्यासाठी आहे. कधी असा विचार करू नका की वचन फक्त ऐकण्यासाठी आहे. नाही,
वचन जगण्यासाठी आहे. तर मग ती धर्मी व्यक्ती बनू नका जो केवळ वचन ऐकतो पण करत नाही. वचन ऐकण्याचे कारणच हे आहे की आपण वचनाला करू. हे जर सत्य तुम्ही सतत स्वतःला सांगितलं तर तुम्ही त्या जागी केव्हाच नाही भेटणार ज्या जागी तुम्हाला नसायला पाहिजे. लॉर्ड, हे त्या प्रकारे आहे की तुम्ही विद्यार्थी आहे, जर तुम्ही अभ्यास कराल तर पुढच्या वर्षी वरच्या क्लासमध्ये भेटाल, च्या क्लासमध्ये नाही भेटणार. प्रेज द लॉर्ड. नहीं मिलोगे. जर तुम्ही ते कराल जे तुम्हाला करायला सांगितले आहे, मी पुढच्या क्लासमध्ये भेटाल. तसेच जसं तुम्ही वचन करतात तुम्ही परमेश्वराच्या पुढच्या क्लासमध्ये जाता, पुढच्या वर्गात जाता, त्याचे नवीन गौरवाचे स्तर तुम्ही बघू शकता. देवाचे नवीन आशीर्वाद. नवीन आशीर्वादाचा अर्थ असा नाही की स्वर्गातून कुठले नवीन आशीर्वाद येतात. देवाच्या नवीन आशीर्वादाचा तुम्ही अनुभव कराल कारण ते ऑलरेडी आहेत. हे जर असं आहे, तुम्ही जर मुंबईमध्ये राहता आणि तुम्ही मुंबईच्या लोकल डब्यात चढाल तर तुमची हालत होईल. एक दिवस तुम्ही तिकीट घेऊन फर्स्ट क्लासमध्ये चढाल तर तुम्हाला समजेल थोडंसं बेटर होईल, बेटर जीवन होईल. त्या अर्थ असं नाही की ती बेटर जिंदगी परत आली, नवीन आली. हां, ते ऑलरेडी होती तिथे. एक डब्बा ऑलरेडी तिथे होता पहिल्यापासून, तिथे तो ऑलरेडी जोडलेला होता. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही वचन करता, काही लोक जगत आहे चांगले जीवन, तुम्ही स्वतःला तिथे अपग्रेड करता. मी सामान्य डब्यापासून कुठे होता? फर्स्ट क्लास डब्यामध्ये. जेव्हा तुम्ही वचन करत नाही, फक्त ऐकता, तेव्हा तुम्ही जनरल क्लासमध्ये राहता. जेव्हा तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायचं आहे, तुम्ही वचन ऐकता, वचनाला करा, कारण ते मोठे जीवन उपलब्ध आहे. इफिसियोमध्ये की देवाने आपल्याला सर्व स्वर्गातील आशीर्वाद दिले आहेत. तसं ट्रेनमध्ये तो डब्बा आहे. जर गावाची मोठी ट्रेन असेल तो काय होतं? ठीक आहे, ब्रदर कानन सांगते ना, ते रेल्वेमध्ये कामाला आहे ब्रदर कानन. त्यात काय असतं? जनरल क्लास, स्लीपर क्लास, थर्ड AC, सेकंड AC, फर्स्ट AC, 5 क्लास. तुमच्यावर आहे तुम्ही कुठल्या क्लासमध्ये तुम्हाला जगायचं आहे. का पैसा द्याल त्या क्लासमध्ये तुम्हाला बसवतील ते. विमानात पण काय आहे? इकॉनॉमिक क्लास, बिझनेस क्लास, फर्स्ट क्लास. नंतर काय आहे? प्रायव्हेट जेट. सर्व गोष्टी पहिलाच उपलब्ध आहेत. तसेच प्रभू परमेश्वराच्या पण सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठल्या क्लासमध्ये जगायचं आहे. हे देवावर निर्भर नाही. देवाने हे सर्व क्लास उपलब्ध केलेले आहेत. लॉर्ड, जसं काही लोक आहेत त्यांच्याकडे जेवायला नसते, त्याच्यासारखे काही लोक आहेत ज्यांना मना करावं लागतं, जेवण नको आणू लॉर्ड. पण काही लोकांकडे जेवणाचं संकट आहे त्यांच्याकडे. क्यों? जेव्हा वचन त्यांच्याकडे आले त्यांनी वचन केले नाही. त्यांच्याकडे अपग्रेडचं ऑप्शन होतं ते त्यांनी हरवले. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, जेव्हा तुम्ही मला आज भेटा, काल मी वेगळ्या लेवलला होतो, आज मी वेगळ्या लेवलला असेल, कारण काल जे वचन ऐकलं त्यावर मी काम करण्यास सुरुवात करेल, अपग्रेड करेल. प्रेज द लॉर्ड. हेच तर बायबल सांगते की आपण अंश करून बदलत जातो, गौरवामधून गौरवाकडे आपण तो उंच होत जातो. आणि जेव्हा जेव्हा वचन तुमच्याकडे तर तुम्ही ते वचन करा आणि बघा तुम्ही एक वेगळ्या लेवलला असणार. एक नए लेवल. फक्त वचन ऐकून सोडू नका, वचन करण्यास सुरुवात करा. इट्स द लॉर्ड. जर तुम्ही ऐकलं दशमांश द्यायचं आहे, दशमांश द्यायला सुरुवात करा. मी ऐकलं 20 द्यायचं आहे तर तुम्ही 20 द्यायला सुरुवात करा.
जर तुम्ही ऐकलं आत्मे जिंकायचं आहे, आत्मे जिंकायला सुरुवात करा. कम ऑन. देव चूक नाही करू शकत. असा विचार करू नका की हे परमेश्वराचं वचन तुम्हाला ऐकवायचं नव्हतं तरी परमेश्वराचं वचन तुम्हाला ऐकवलं. असा विचार करू नका. जेव्हा मी तुम्हाला सांगेल जाऊन आत्मे जिंका, तुम्ही बोलाल हे वचन माझ्यासाठी नाही. का नाही तुमच्यासाठी? वचन सांगितले गेले आहे, तुम्ही स्वतः डिसाईड करता मी हे करणार आणि हे वचन नाही करणार. जेव्हा तुम्ही स्वतः डिसाईड करता की मी हे वचन करणार आणि मी हे नाही करणार, तर तुम्ही स्वतः प्रभू आहेत. स्वतः प्रभू होता तुम्ही. इतकं सिरियस आहे हे. निवडत नाही की मी हे वचन करणार आणि हे नाही करणार. नाही, वचन सुझाव नाही. देवाचे वचन हा सल्ला नाही. देवाचे वचन हा सल्ला नाही. देवाचे वचन हा अटल नियम आहे. प्रेज द लॉर्ड. हे बटाटा विकत घेणार नाही की जे मनात येईल तो बटाटा घेणार, जे नाही आवडलं ते नाही घेणार. नाही, वचन आवडलं ते मी घेणार, हे वचन नाही आवडलं हे मी नाही घेणार. नाही, तुम्ही असं नाही करू शकत. चला सुरू करू. आजच्या माझ्या वचनाचा विषय हा मधी सांगेल मी. तो मधीच विषय येईल. पहिला सांगेल तर गडबड होईल जरा. फिसकरास पत्र 5वा अध्याय. शेजाऱ्याला बोला वचन करा. ओके. इफिसकरास पत्र 5वा अध्याय पहिलं वचन. तर प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा. तुम्ही अजून जर बघाल दीपमध्ये तर तिथं लिहिलंय की परमेश्वर प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, ज्यावर परमेश्वर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय सांगत आहे? तुम्ही देवाचे अनुकरण करा, म्हणजेच परमेश्वराप्रमाणे जगा. तुम्ही मनुष्याचे जीवन जगण्यासाठी नाही बोलवले गेले. तुम्ही भारतीय जीवन जगण्यासाठी नाही बोलवले गेले. तुम्ही बंगाली जीवन जगण्यासाठी नाही बोलवले गेले. तेलुगू प्रमाणे जगायला नाही बोलवले गेले. तामिळ प्रमाणे जगायला नाही बोलवले गेले. मराठी प्रमाणे जगायला नाही बोलवले गेले. भैयाप्रमाणे जगायला नाही बोलवले गेले. तुम्ही गुन्हाप्रमाणे जगायला बोलवले गेले आहे, परमेश्वराप्रमाणे. सोपे. तर तुम्ही बोलू नाही शिकत, नाही मी देवाप्रमाणे नाही जगायचं आहे मला. तो बोलत आहे असं जगा. तुम्ही नाही बोलू शकत मी मनुष्य, मला मनुष्यप्रमाणे जगायचं आहे. नाही, तुमचं ज्ञान कमी आहे. ते जे ज्ञान बरोबर आहे जे आपण बायबल प्रमाणे बघत आहे. मी दुसरे जीवन नाही जगू शकत. प्रेज द लॉर्ड. ऐकताय का काय सांगत आहे? प्रिय मुलांनो, परमेश्वराचे अनुकरण करा, म्हणजे परमेश्वरासारखे जगा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला देवाप्रमाणे जगा. विचार करा, मोठा आशीर्वाद आहे हा. आणि देव आपल्याला ते करायला कधीच सांगणार नाही जे आपण नाही करू शकत. याचा अर्थ मी परमेश्वराप्रमाणे जगू शकतो, म्हणजेच मी देवाप्रमाणे परिणामाला उत्पन्न करू शकतो. ग्लोरी, महिमा. मी आंधळे डोळे उघडू शकतो, बहिरे कान उघडू शकतो, वादळाला शांत करू शकतो. केव्हा? जेव्हा मी देवाप्रमाणे जगण्यास सुरुवात करेल. 24 तास माझ्या डोक्यात आहे की माझ्याकडे परमेश्वराच्या जगण्याची योग्यता आहे. माझ्याकडे परमेश्वरासारखे जगण्याची योग्यता आहे. मी नवीन जन्मलेला आहे. आमच्या आतमध्ये परमेश्वराचं जीवन आहे. ज्याच्याकडे AC बनण्याची अपेक्षा करत आहेत. ACच आहे ज्याकडनं AC बनण्याची आशा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी पंखा नाही, ज्याकडे AC बनण्याची आशा करत आहेत. ऐकता तुम्ही? काही लोक असतात ज्यांना आम्ही बोलतो परमेश्वराप्रमाणे जगा, ते स्वतःला पंखा बघायला लागतात. आम्ही जे AC प्रमाणे बोलतो त्यांच्याशी. कसं जगू पास्टर? आम्ही जगात राहतो, तुम्हाला तर माहिती आहे जगात सुखदुःख सारखे असते. त्याप्रमाणे थोडीच आम्ही आता जग सोडू शकतो पास्टर. तर जग सोडायला विचार करा. आता रॅप्चर कसा करणार तुम्ही? सांगतो ज्यामध्ये जगाचे प्रेम आहे त्यामध्ये परमेश्वराचे प्रेम नाही. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही जगाशी अजून सुद्धा प्रेम करता तर तुमच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम नाही. खूप सोपे आहे. बायबल बोलते ज्यामध्ये जगाचे प्रेम आहे त्यामध्ये परमेश्वराचं प्रेम नाही आहे. कसं सिरियस आहे हे. तर जगातील कुठल्याच गोष्टीविषयी तुम्ही प्रेम नाही करू शकत. बोलतात नाही मन तर असतंच. मी बोलतो कापा. नाही पास्टर मन तर लागतच राहतं. म्हणून तर सांगतो मन जर लागला तर प्रभूमध्ये नाही. वचन सांगते जर तो दिवस आला तर ते घरात परत नको जाऊ. वचन सांगते
जर तो दिवस आला तर ते घरात परत नको जाऊ. ना जाए. पढ़ा है ना वचन, क्यों अपने घर में, क्यों वो कह रहा तेरा मन वहां ना लगा रहे बेटा, नहीं तेरा रैप्चर मिस हो जाएगा. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वराप्रमाणे जगा. बोला नाही का हे, तुम्ही तर पहिलाच स्वतः आजारी नाही पडणार, गरीब नाही होणार. परमेश्वराप्रमाणे जगण्याचा अर्थ आहे बँक बना. बँक काय करते? पैसे देते. परमेश्वराप्रमाणे जगण्याचा अर्थ आहे जे त्रास जग सहन करतं ते तुमच्याबरोबर नाही होणार. प्रेज द लॉर्ड. ऐकताय? बोला मी परमेश्वराप्रमाणे जगण्यासाठी बोलवलं गेलो आहे. ही गोष्ट धर्म तुम्हाला नाही सांगू शकत. धर्मासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. तुम्ही धर्मी व्यक्ती आहात तर तुम्हाला ही गोष्ट मोठी वाटेल. तुम्ही बोलाल पागल झालाय, मूर्ख झालाय माणूस. मी मूर्ख नाही. ते बोलतात, काय पण बोलतात, त्यांना काय माहिती आहे कसं जगायचं परमेश्वराप्रमाणे. ठीक आहे, पुढे सांगतो मी. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. बोला परमेश्वराप्रमाणे जगणे संभव आहे. प्रेज द लॉर्ड. चांगलं. पुढचे वचन. आता तो सांगत आहे परमेश्वराप्रमाणे जगणं काय आहे. सुरुवात केली लिस्ट बनवण्याची. आता संपूर्ण लिस्ट येईल सुरुवातपासून. ती लिस्ट काय आहे? परमेश्वराप्रमाणे जगण्याचा उपाय. तुम्ही त्याप्रमाणे नाही जगत होता तर आजपासून बोला, आजपासून असे नाही जगणार मी. और प्रेम, प्रेज द लॉर्ड. किसमें चलो? प्रेम में चलो. तो पहली चीज. आणि ख्रिस्ताने जशी आमच्या प्रीती केली तसे प्रीतीमध्ये चाला. पहिली गोष्ट काय करा? प्रीतीमध्ये चाला. तो सांगत आहे त्याने आमच्याकरता मधुर सुगंध असे देवाला अर्पण यत्न केले. त्याला AMPC वचन काढू शकतो आपण? मला काय ते दाखवायचंय इथे. प्रेमाचा अर्थ काय आहे? And walk in love. प्रेम में चलो. Esteeming and delighting in one another. Beautiful. तो काय सांगत आहे इथे? एक दुसऱ्याचा सन्मान करा आणि एक दुसऱ्यामध्ये आनंद घ्या. Esteeming and delighting in one another. एक दुसऱ्याचा सन्मान करा आणि एक दुसऱ्याच्या यशस्वीमध्ये आनंद घ्या. जगाप्रमाणे नाही तुझी साडी माझ्या साडीपेक्षा सफेद कशी. हे जगाच्या जगण्याचा प्रकार आहे. समजलं तुम्हाला? तिथे सांगत आहे प्रेमाचा आला. याचा अर्थ काय? दुसऱ्याला स्वतःपेक्षा मोठे माना. तर तुम्हाला कोणी बोलले की ताई तू खूप चांगली आहेस, तुमचं त्याचा अर्थ काय? तुम्ही काय बोलाल? ताई तू खूप खूप चांगली आहेस. हा अर्थ आहे प्रेमात चालण्याचा. Esteeming and delighting in one another. तुम्ही नवरे आहात, तुम्ही तुमचा बायकोचा धन्यवाद देता जेवणासाठी. हे नाही की मीठ जरा बरोबर टाक, स्वतःच बनवा. ठीक आहे ना, मीठ जर जास्त झालं तर काय झालं? मेला का तुम्ही खाऊन? तळलेली चपाती खाल्ली तर मेला का? तळलेली चपाती खाल्ली तर मेला का? तो काय सांगत आहे? प्रेमात चाला. एक दुसऱ्याचा सन्मान करा, एक दुसऱ्यामध्ये आनंद साजरा करा. लॉर्ड, ऐकता तुम्ही? हे नाही की एक दुसऱ्याला बघा, चेहरा वाकडा करून जावा. पण अशा प्रकार नाही वागत. प्रेज द लॉर्ड. जसं ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली आणि आमच्यासाठी स्वतःला दिले एका बलिदानाप्रमाणे. ऐकताय का? शेजाऱ्याला बोला प्रेमात चाला. प्रेमात चाला. चाला. त्याने असे नाही बोलले ऐकून विसरा. काही लोक ऐकतात प्रेम चाला, प्रेम चाला, नंतर काय बोलतात? पळ इथून. मी बोललो हे काय होतं? अभी तो सुन के आए चलो. तर ऐकलं प्रेमात चाला, त्यांच्या मनात चाललं आज ना सुनेला मला हे करायचं ते करायचं. हे काय? तुम्ही नाही करू शकत असे. You can't do that. आणि हे आपल्यासाठी संभव आहे का? कारण बायबल सांगते देवाचे प्रेम पवित्र आत्म्याद्वारे आपल्या आतमध्ये उडवले गेले आहे. Praise the Lord. प्रेमात चालणे आपल्यासाठी संभव आहे. Hallelujah. काय सर्व परमेश्वराच्या जगण्याचा भाग. So मत अपने आप को इंसान समझिएगा. तुम्ही नाही बोलू शकत मी नाही करू शकत. कोणी सांगेल तुम्हाला? बायबल सांगते परमेश्वर सत्य आहे. परमेश्वर एक सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरव. जे तुम्ही स्वतःमध्ये विचार करता की तुम्ही एक मनुष्य आहात, पण वचन तुम्हाला सांगतो तुम्ही नाही आहात. देवाचे जीवन जगण्यासाठी बोलवले गेले आहेत. So don't
आपल्या स्वतःला मनुष्याच्या लेवलला बघू नका. तुम्ही त्यातूनच सोडवले गेले होता. ह्यासाठीच येशू ख्रिस्ताला पाठवले, मेला येशू ख्रिस्ताने गाडला गेला आणि परत उठवला. आपल्याला त्याद्वारे पवित्र आत्मा दिला गेला आणि आपण परमेश्वराप्रमाणे जगू शकू. आपण धर्मामध्ये नाही आहे. मी पहिलाच बोललो की धर्माचा व्यक्ती या गोष्टी नाही समजू शकत. यासाठी समजणे मुश्किल आहे, मुश्किल. विचार करा तुम्ही आप जंगल में एका आदिवासी ग्रुपच्या मध्ये आहे. छोडा ते आदिवासी तर खूप. एका अशा आदिवासी ग्रुपच्या मध्ये आहे. गेलात जेव्हा मी ख्रिस्तांच्या पूर्वी एक असाच पिक्चर बघितला होता, चित्रपट. त्यामध्ये एक असा आदिवासी असतो, एक व्यक्ती त्या आदिवासींच्या मध्ये अडकतो आणि तो रेडिओ लावतो आणि सगळे आदिवासी त्या रेडिओ समोर वागतात की प्रभू 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 म्हणून. त्याने त्या गोष्टीला कधी पाहिले नव्हते. प्रेज द लॉर्ड. त्याने त्या गोष्टीला कधी पाहिले नव्हते. त्याच प्रकारे धर्मासाठी ही गोष्ट समजणे कठीण आहे की तुम्ही परमेश्वराप्रमाणे जगू शकता. धर्मासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. धर्माला माहितच नाही या गोष्टी संभव आहेत. धर्म मान्यच करायला तयार नाही. इतका मोठा परमेश्वर ज्याने पर्वत बनवले, नदी बनवले, समुद्र बनवले, तो आपल्या आतमध्ये राहू शकतो. कसं मानणार तुम्ही? मानणार का? नाही मानणार. ते त्या प्रकारचं आहे. मी तुम्हाला इकडे बोलवलं खुर्चीवर बसायला, तर मी तुम्हाला चिल्ड्रन चर्चची खुर्ची देऊ, तुम्ही काय बोलाल? हे काय आहे? असतात त्या छोट्या खुर्च्या मुलांच्या, तुम्ही बोला हे काय आहे? तसंच धर्म पण तसंच मानतं. जो आम्ही बोलतो परमेश्वर तुमच्या हातमध्ये राहतो, ते बोलतात हे कसं? समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हेच कारण आहे की परमेश्वर आपल्याला समजवतो. पवित्र आत्मा समजवतो आला की परमेश्वर आपल्या आतमध्ये आहे. बोला मी परमेश्वराने भरलेलो आहे. ओ बॉय इज सच अ ब्लेसिंग. या त्या ओळी आहेत मी दिवसातून 3 वेळा बोलतो की मी परमेश्वराने भरलेलो आहे. पण मला मनुष्याप्रमाणे विचार नाही करायचा आहे. त्याप्रमाणे विचार करणे मला असं वाटतं मी शेण टाकलं माझ्या डोक्यामध्ये. जर मी कुठलाही मनुष्याचा जो विचार माझ्याकडे येतो तर मला दुर्गंध वाटतं. मला दुर्गंध, खरं सांगतो, मला दुर्गंध येतो. विचार करतो काय करू, आंघोळ करू की काय करू, असं मला फिलिंग वाटते, फील येतं. कसं मी मनुष्याप्रमाणे विचार करू शकतो? माझ्यासाठी घृणाची गोष्ट आहे, घृणा. मनुष्याप्रमाणे विचार करू, कसं विचार करू? जेव्हा माझ्याकडे परमेश्वराची बुद्धी आहे, जे परमेश्वराने भरलेलं आहे. कुणाविषयी घृणा करणे माझ्यासाठी अशक्य आहे. तुम्ही काही पण करा, मी रागवू शकतो पण घृणा नाही करू शकत. जर दुसऱ्या दिवशी तुम्ही भेटाल, असं भेटाल मी जसं काही काल झालंच नाही. कदाचित 1 तासानेही असं भेटू शकेल मी, अर्ध्या तासाने मी बदलून जाईल. नाही करू शकत अशा गोष्टी. माझ्या नफरत करण्याची योग्यताच नाही आहे. ही योग्यता माझ्यामध्ये नाहीच आहे. का? कारण मला वचनातून माहीत आहे मला कशात चालायचं आहे. प्रेमात चालायचं आहे. शेजाऱ्याला बोला प्रेमात चाला. चालणार का? पुढे बघू 3रे वचन. जार कर्म कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नावही निघू नये. जार कर्म ह्या आपल्यामध्ये नको पाहिजे. ह्याचा अर्थ की 2 जण बसून बुराई करत होते, राजकारण करत होते की ह्याला खाली कसं आणायचं, की ह्याची बुराई कसं करायचे, याचा सन्मान कसं करायचा. तो सांगत आहे याची चर्चा पण तुम्हामध्ये येऊ नये. आपल्याला सांगत आहे आपल्याला कुठले चर्च बनवायचे आहे, आपल्याला कुठला समाज बनवायचा आहे. इथे तुमची कोण सासू नाही, कोण नणंद नाही की तुम्ही इकडे येऊन राजकारण करा. कोणी तुमचा दाजी नाही, कोणी तुमचा मेवना नाही. तो बोलला जार कर्म कोणत्याही प्रकारचे असू द्या किंवा आदिसतपणा त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये नावही निघू नये. नावही निघू नये. 2 लीडरचे भांडणं माझ्याकडे यायलाच नाही पाहिजे. तर पहिली गोष्ट 2 लीडरने भांडणच नाही केलं पाहिजे. त्या 2 मेंबरने भांडणच नाही केलं पाहिजे.
जार कर्म व्यभिचार की ते तो मुलगा त्या मुलीला घेऊन पळाला, दोन जणांचं लग्न नाही झालं, ते चुकीचं काम करत आहेत. नाही, तो सांगत आहे तुमच्यात व्यभिचार कुठल्याच प्रकारचा अशा प्रकारे वागू नका. हा आपल्या जगण्याचा प्रकार नाही. परमेश्वराने हे जीवन आपल्याला नाही दिले. तो सांगत आहे की देवाच्या पवित्र लोकांसाठी योग्य नाही जार कर्म, अशुद्धता किंवा अधाशीतपणा हे तुमच्यामध्ये नावही निघू नये, याचे नावही निघू नये. तो सांगत आहे ते बोलू सुद्धा नाही की त्या चर्चमध्ये लोक भांडतात, त्या चर्चमध्ये लोक एक दुसऱ्याशी प्रेम नाही करत, त्या चर्चमध्ये लोक लीडर येतात फक्त बोलतात, आमच्याकडे कोण बघत सुद्धा नाही. नाही होऊ शकत हे आपल्या बरोबर. परमेश्वर आपल्याला ह्यासाठी नाही बोलवले. नेक्स्ट, तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद हे तुमच्यात असू नये, ते योग्य नाही. उलट उपकार स्तुती असावी. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही येता सेल लीडरला भेटता, सेल लीडरचा धन्यवाद देता. हे नाही की माझ्या सेल लीडरला काहीच माहीत नाही, तो नुसतं राजकारण करत आहे. कुठला चर्च आहे हा? क्राइस्ट एम्बसीचा तरीका प्रकार नाही, ना की हा परमेश्वराचा पाय आहे. ना लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे. तुम्हाला तुमच्या सभाकडे लक्ष द्यायला लागेल. तुमच्या तोंडातून कुठले शब्द बाहेर पडतात, ए भाग, नाही बोलू शकत आपण. आपण 24 तासाच्या ख्रिस्तामध्ये आहे. काय पास्टर मित्रांमध्ये चालतं? असं नाही चालत. मित्रांमध्ये तुम्ही मनुष्य बनला. परत जेव्हा मी बोलतो मला त्रास होतो, किती बोलू आहे ना. कधी मी लिडर्सला बोलताना ऐकतो, ते बोलतात हे पण मीच्याकडं हे कुठली भाषा आहे? We don't behave that. ते निघ अशा प्रकारे आपण बोलू नाही शकत. परमेश्वराचे लोक आहेत. परमेश्वराचे दोस्त मित्रांमध्ये चालतं, जगातील मित्रांमध्ये ते चालतं, पण आपल्यामध्ये नाही चालत. लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे, घाणेरडे विनोद हे तुमच्यात असू नये, कारण ते योग्य नाही आहे आपल्यासाठी. ह्या गोष्टी शोभा नाही देत, आपल्यामध्ये शोभा नाही देत. पण काय ऐकले जावे? उपकार स्तुती. काय ऐकले जावे? प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय करू शकता? आपल्या सेल लीडरचा धन्यवाद देऊ शकता. धन्यवाद मला वचन सांगण्यासाठी. धन्यवाद चर्चला आल्याबद्दल. मला माहिती आहे की आजकाल कोण एक बाहेर नाही निघत आहे, त्यांनी हिंमत दाखवली, हे पण धन्यवादाचे कारण आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे वेगळे जीवन जगण्यासाठी परमेश्वराने बोलवले. ना लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे, घाणेरडे विनोद, कारण हे योग्य नाही. परमेश्वराबरोबर मिळत नाही या गोष्टी. शेजाऱ्याला बोला धन्यवाद ऐकले जाओ. धन्यवाद ऐकले जाओ. धन्यवाद ऐकले जाओ. परमेश्वर धन्यवाद. ऐकताय? नाही की परमेश्वर माझं जीवन कधी बदलेल. नाही, परमेश्वर धन्यवाद. व्यवसायासाठी धन्यवाद, मुलांसाठी धन्यवाद, बायकोसाठी धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. समजलं तुम्हाला? पुढचे आता इथे थोडे वचन टफ होत आहे, थोडेसे कठीण. आतापर्यंत सर्व चांगले होते, पण जरा ते वचन टफ होईल, कारण तुम्हाला हे माहीत असावे की जो मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा अधासी, जे मूर्तीपूजेसारखेच आहे. सांगत आहे जेव्हा तुम्ही व्यभिचार करता तर तुम्ही मूर्तीपूजाच करता. जेव्हा तुम्ही अशुद्ध आहे तेव्हा तुम्ही मूर्तीपूजासारखे आहे. जेव्हा तुम्ही लोभी आहात तर तुम्ही काय करता? मूर्तीपूजा करता. विचार करू नका जर तुमच्या घरात मूर्ती नाही तर तुम्ही मूर्तीपूजक नाही. तर या गोष्टी तुम्ही करत आहात तरी बायबल प्रमाणे तुम्ही कोण आहे? मूर्तीपूजक. मी मूर्तीसमोर नाही वाकत. मित्र बोलतो हे जर करत आहे तुम्ही तर अजून सुद्धा तुमच्याकडे मूर्ती आहे. सांगत आहे तो सांगत आहे तो मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा अधासी, जे मूर्तीपूजेसारखे आहे. देवाला मूर्तीपूजाशी घृणा आहे, नफरत आहे. देवाने आपल्या वचनात सरळ बोलले, माझी कुठलीच मूर्ती बनवू नका.
येशूचीच का नको असू नको? लोक बोलतात माझ्या घरात येशूची मूर्ती आहे. नको. येशू बोलला का तुम्हाला? ते बोलत नाही नाही, आम्ही सकाळ सकाळी फूल चढवतो. येशूचा पण फोटो अलाउड नाही आहे. तिकडं मेणबत्ती जाळू नका. बोलत नाही पास्टर, चायनीज लाईटचं काय ते पण नाही लावू शकत. काय लोक वैज्ञानिक सारखे. मी बोलतो मेणबत्ती जाळू नका, ते बोलतं पास्टरने मेणबत्ती जाळायला नाही सांगितले, चायनीज लाईट तर लावू शकतो. हालेलुया. कारण तुम्हाला तर हे माहीत असावे, जो मनुष्य जारकर्मी अशुद्ध अदासी जे मूर्तीपूजेसारखेच आहे, त्या मनुष्याला देवाच्या आणि ख्रिस्ताच्या राज्यात वतन असणार नाही. वतन असणार नाही. एक थेंब पण वतन नसणार त्याचं. एक थेंब, एक पैसे पण नाही भेटणार तुम्हाला. वर्गच मिळणार नाही तर बाकी तर सोडूनच टाका. बोललं का नाही नाही व्यभिचार करणार, माझी एक बायको आहे, 2 बाहेरचे आहेत. नाही. अशुद्ध जन, लोभी मनुष्य. लोभी काय आहे? ज्याला दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी घृणा आहे, नफरत आहे. याला सुंदर भेटली, माझी वाली काय आहे. लोभी आहे तुम्ही. त्याला प्रत्येक वेळी दुसऱ्याचे चांगले कपडे बघितलं वाटतं. लोभी आहे तुम्ही. लोभी. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल काय सांगते? सर्व गोष्टी गुन्ह्यासारख्या आहेत, मूर्तीपूजेसारखे. पुढचे नेक्स्ट. अजून माझे टायटल नाही आले म्हणून मी वाचत चाललो आहे. जर माझा विषय टायटल येईल तर मी थांबेल. This is beautiful. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसू नये. आपण ह्याला AMPC अनुवादातून वाचू. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. जे आता मी बोललो ना, मेणबत्ती जाळायची नाही, चायनीज लाईटी पण नाही जाळायचे. तुम्ही बोला कुठून? मला ओळखू शकतो कारण वचनातून माझ्याकडे विचार येतात. पास्टरला कसं समजतं? मी बोललो वचनातून. मी तुम्हाला दाखवेल कसं समजतं. का मी माझ्या बोलण्यामध्ये ह्या गोष्टी व्यतिरिक्त दुसरी गोष्ट बोलू शकतो. कि मैंने क्यों मैं अपनी बातों में इस बात की जगह दूसरी बात बोल सकता हूं. Let no one delude and deceive you with empty excuses and groundless argument. तो सांगत आहे पोकळ भाषण कोणी तुम्हाला फसू नये, कारण ह्या कारणामुळे जे आज्ञा मोडतात. तर समजलं ना तुम्हाला की कुठल्या ह्या गोष्टीविषयी तुम्हाला कोणी फसू नये. For these sins, इन पापों के विषय में समझ में आ गया? काय लोक काय करतात? ह्या पापाला डायल्यूट करतात. ते बोलत नाही चालतं. समजलं का तुम्हाला? तो सांगत आहे या गोष्टींविषयी तुम्हाला कोणी धोका नको देऊन दे. ते बोलणार हो नाही होमोसेक्सुअलिटी चालते. नाही चालत. कधीतरी बसून पास्टरविषयी बुराई करू शकतो? नाही करू शकत. Praise the Lord. Hallelujah. लोक येतात बोलतात नाही थोडं तरी चालतं ना, थोडीच तू संत बनतो आता बसून, थोडं तरी चालतं ना. नाही चालत. तुला जास्तच समजतं, चल ना आपण जरा येऊ फिरून, रॅप्सोडी वाटायला चालला, चल थोडं जाऊ. नाही चालत. काय करतात? पापाला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करतात, सादर करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक ना बोलतात हो ख्रिस्तामध्ये दारू चालते, येशू ख्रिस्ताने दारू बनवली होती. माझा प्रश्न आहे पिली होती का? माझे डोके आहे तेवढं येशूने बनवली ती. मी बोललो पिली का? पी तो बात करो ना भाई. प्रेज लॉर्ड. हालेलुया. समजलं ना? लोक धोका देतात. काय लोक विचारलं तुम्ही क्राइस्ट मेसमध्ये का नाही आहेत? ते बोलतात कारण ते कब्रस्तान नाही आहे. बोला आम्ही रॅप्चर जायची तयारी करतो, तुम्ही कब्रस्तानची विषय बोलता. तुम्ही बोलता कब्रस्तान गरजेचं आहे. मी बोलतो कब्रस्तान गरजेचं आहे, तुम्ही जावा, आम्हाला सोडा. कुठल्या शायरनी बोलला ज्या गल्लीत मला जायचं नाही त्याचा रास्ता का माहिती करून घेऊ मी? मला कब्रस्तानमध्ये नाही जायचं, मी रॅप्चरचा विचार करतोय. मला कोणी विचारलं का तुमच्याकडे कब्रिस्तान आहे? बोला ज्या दिवशी मराल त्या दिवशी दाखवेल. आजारीच नाही तर डॉक्टरकडे कोण जातं? जातात का? तुमच्याकडे कब्रिस्तान आहे का? मरा तेव्हा फोन करा, घेऊन जाऊ आम्ही. ही एक रिक्वायरमेंट आहे चर्चकडे. देवाने परमेश्वरप्रमाणे जगण्याचं जीवन दिलं आणि हे लोक कसे जगतात ते कब्रिस्तानप्रमाणे. Praise the Lord.
तर कोण विचारेल कब्रिस्तान आहे का, बोला मरा, आम्हाला सांगा, आम्ही घेऊन जाऊ. त्या सर्व कोणी तुम्हाला धोका नको देऊन दे, प्रेस्टला फसवू नको दे. चर्चमध्ये सर्वात गरजेचं काय आहे? कब्रिस्तान. हालेलुया. कोणी तुम्हाला वेळ गोष्टी धोका नको देऊन दे. धोका तर नाही भेटणार ना आता. ते बोलता सर्वात मोठं काय आहे? कब्रिस्तान. त्यांना बोला भावा सर्वात मोठं रॅप्चर आहे. याच कारणामुळे देवाचा क्रोध आज्ञा न मानण्यावर भडकतो. मी परमेश्वराचा क्रोध भडकतो. मी बोललो कोण जाणार या लफड्यामध्ये? जो परमेश्वर प्रेम आहे, जो प्रेम करतो, जो आपल्याला प्रेम करायला सांगतो, काय सांगत आहे? त्या क्रोध भडकतो. बोलतो मी त्या गोष्टी का करू, तसं का जगू ज्यामुळे मी देवाचा क्रोध आपल्या जीवनामध्ये बोलू. खूप जणांना माहीत त्यांचं जीवन ह्यासाठी खराब होते कारण ते ह्या गोष्टी करत असतात. लिहिले आहे इथे की जे आज्ञा मोडतात याच्यावर देवाचा क्रोध येणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर मी का देवाला भडकू? प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला देवाला भडकवू नका. लोक सकाळी उठून देवाला भडकवण्यास सुरुवात करतात. त्यांचा जीवनाचा प्रकारच आहे हा. 7 म्हणून त्यांचे भागीदारी होऊ नका. चला 1 कोरिन्थीकरास पत्र 1 दुसरा अध्याय 15 वचन AMPCचा अनुवाद. परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्टी पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणाला शक्य नसते. तुम्हाला नाही समजलं तर परत एकदा वाचा की परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणाला शक्य नसते. मला अजून नाही समजलं तर AMPC मधून बघू आपण. But the spiritual man tries all things. आहे आत्मिक मनुष्य सर्व गोष्टींची पारख करतो, परीक्षा करतो, तो इन्व्हेस्टिगेशन करतो, तो माहिती घेतो, तो प्रश्न विचारतो, सर्व गोष्टीचा भेद समजतो. Yet is he himself to be put on trial and judged by no one. त्याचा न्याय कुणाद्वारे केला जाऊ शकत नाही. तुम्ही तिथे बसून माझा न्याय नाही करू शकत. तुम्हाला हक्कच नाही विचारण्याचा मी असं का केले. So keep your peace. Praise the Lord. He can read the meaning of everything. वो सारी वस्तुओं का अर्थ समझ सकता है, but no one can properly discern or appraise or get an insight into him. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतो पण कुठलं ओ कम ऑन तुम्ही माझे मेंबर आहेत. Praise the Lord. क्या हो? मी तुमचा पास्टर आहे. मी तुमचे जीवन पूर्ण समजू शकतो 1 सेकंड मध्ये. मला नाही समजणार मी कोण आहे. So don't give yourself that right. तर तू स्वतःला त्या गोष्टीविषयी करू नका. समजण्यात येते की पास्टर काय विचार करतात. हे तुमचे स्टेटमेंट सांगते की तुम्हाला काहीच नाही समजत. प्रेज द लॉर्ड. So don't join. तर त्यामध्ये जोडू नका की तुम्ही बोलताय पास्टरने असं का बोललं. ही कुठली सेवकाई आहे. प्रेसिदांची सेवकाई वाचली आहे, शिक्षकांची वाचली आहे. ही कुठली सेवकाई आहे, सेवा आहे तुम्ही स्वतःवर घेतली. ह्या सेवानी क्रोध भडकतो भावा. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्चेसमध्ये ह्या गोष्टी होतात. मला नाही पाहिजे इथे ह्या गोष्टी होऊन दे. कारण चर्चेसमध्ये कमिटी असते, कमिटी डिसाईड करते पास्टर काय करणार. हा क्राइस्ट एम्बेसीचा प्रकार नाही, तरीका नाही, उपाय नाही. डिसाईड करतो की काय होणार आणि तुमचं काम आहे पास्टर बरोबर सहमत व्हायचे. तरी तुम्हाला चुकीचं वाटतं तर प्रार्थना करा, बुद्धी मागा. कि अगर आपको गलत लग भी रहा है, कदाचित तुम्ही चुकीचे आहात. पहिले तिला बुद्धी मागा. जे पास्टरने बोलत त्याचा अर्थ काय आहे, माझी सहायता कर खऱ्या मनाने. परमेश्वराने तुम्हाला सांगितले जे मी सांगितले ते चुकीचं तर बुद्धी मागा परमेश्वराकडनं की तुम्ही माझ्यासमोर कशा प्रकारे सादर करणार. अशा प्रकारे सादर करायचं की तुमचा क्रोध भडकू नये. माझं तर सोडूनच टाका. का बायकोप्रमाणे जर नवरा चुकीचा पण करत पण बायकोला माहिती असले पाहिजे कशा प्रकारे सांगायचं आहे. चुकीच्या प्रमाणे दाखवलं तर मार खाईल. प्रेज द लॉर्ड. की मारणं बरोबर आहे होत असे.
खूप सारे लोक असतात चांगले काम कसं करतात चुकीच्या प्रमाणे. Praise the Lord. हा 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 ऐकताय का? तुम्हाला कोणी फसू नये, कारण ह्या कारणामुळे जे आज्ञा मोडतात त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे पुढचे. म्हणून त्यांचे भागीदारी होऊ नका. पुढचे मी सांगतो, कारण एका काळी तुम्ही हा माझा आजचा टायटल आहे, ठीक आहे, इंग्लिश हिंदी दोन्ही शेवटला येत आहे टायटल. तो सांगत आहे की तुम्ही पूर्णपणे अंधारात होता. अंधार होता, तो सांगत नाही की अंधारात होता, तो बोलतो अंधार होता. तुम्ही तर अंधारात होता, असं तुम्हीच अंधार होता. तो जरा वर घेऊन गेला डिग्रीला. पण आता बोला, पण आता आनंद करून बोला, पण आता हे पण आता चांगलं आहे, पण आता चांगलं आहे. मेसेज संपणार आहे, लक्ष देऊन ऐका. पण आता तुम्ही प्रभूची अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरासारखे व्हा. हाच टायटल आहे, प्रकाशात चालणाऱ्या लेकरासारखे व्हा. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. लिंद्रो शाखाला बोंद्रे शेकेले बोंद्रा स्टिकेले बोशाला हांद्रा रे शाखोंद्रा स्टिकेला अंक्रेले बोष्टा खीला अंद्रोष्ट खोरोष्ट केले इंद्रष्ट अलोंद्र बलबा ओ लहांद्रष्टिकेले बोशकेले ब्रोंद्रष्टिके इंदुलुषा रखांद्रेष्ट इला ब्रोंद्र किला अंद्रष्ट. ओ हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ग्लोरी. जर तुम्ही पहिल्यांदा आला तर तुम्ही उभे राहू शकता. तुमचे स्वागत करणार आहेत. जसं आपण आता वाचले, ज्योतीची संतान. तुम्ही येशूला नाही ओळखत होता, जसं आपण पहिले वाचलं, तुम्ही काय होता, अंधार होता. तर तुम्ही काय करा, ज्योतीमध्ये या. डोळे बंद करा, आपल्या हृदयामध्ये विश्वास करा आणि आपल्या तोंडाने या गोष्टी माझ्या पाठी बोला. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो खोलवर हृदयापासून की येशू ख्रिस्त मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला. देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. तो कायम जिवंत आहे. मी आज माझ्या तोंडाने कबूल करतो, प्रभू येशूच माझा प्रभू आहे, येशूच माझा स्वामी आहे. विश्वासाद्वारे परमेश्वराच्या जीवनाला ग्रहण कर. आजपासून नवीन जन्मलेलो आहे. मी आजपासून ज्योतीची संतान आहे. धन्यवाद परमेश्वर, मला वाचवण्यासाठी येशूच्या नावामध्ये, आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू नका, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी धन्यवाद देतो, प्रार्थना करतो ज्या कोणी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचे नाव यांच्या जीवनावर सर्वदा असेल. ख्रिस्ताच्या नावावर शैतानचा यांच्या कुठलाच डावाने कब्जा नाही, येशूच्या नावामध्ये. मी हे ना आशीर्वाद देतो, तुझ्या बुद्धीने, तुझ्या प्रेमाने आणि तुझ्या समजने आणि तुझ्या आत्म्याद्वारे, ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन. बसू शकता तुम्ही. ही वेळ आहे आपली भेट, आपला दसमांस, पार्टनरशिप मनापासून आनंद होऊन देण्याचा. ठीक आहे, तुम्ही परमेश्वराला देता. जेव्हा जसा पैसा हातात येईल तसं काय करा, हसा, पहिला आनंद साजरा करा. ठीक आहे, हे नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगत आहे भेट देण्याचा उपाय काय आहे. अशा प्रकारे द्यायचं. कसं, आनंद करून. तुम्ही 10 रुपये देता, पण कसं, आनंद करून. प्रेज द लॉर्ड. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात,
त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य ही परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. चला प्रार्थना करू आपण भेटवर. धन्यवाद परमेश्वर या भेटला आणण्याची कृपा आणि संधी दिल्याबद्दल. भेट तुझ्याद्वारे पवित्र आहे जसं आम्ही दिले हे जे वाढलेले पीक आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. धन्यवाद येतो प्रभू त्या दयेसाठी करून त्या भेटेवर आम्ही तुझ्या आशीर्वादाचे आव्हान बोलतो. घोषणा करतो ही भेट जाऊन तुझ्या राजाला वेगाने वाढवत आहे आणि सुवार्थाला वेगाने वाढवत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट आहे खूप महत्त्वाचे आहे. तर सर्वात पहिली अनाउन्समेंट आहे जी सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे 1 मे 2 मे आणि 3 मे मध्ये आम्ही पूर्ण जगभर प्रार्थना आणि उपवास करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रे वो 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 वो. आणि हे खूप महत्त्वाचे आहे. असं होऊन देऊ नका. प्रत्येक सेलमध्ये या क्राईस्टमध्ये भारतातला सर्व एक प्रत्येक मेंबर उपवास ठेवून दे. असं होऊन दे. आपण सोडू नका. प्रत्येकाने प्रार्थना आणि उपवास ठेवा. आपलं मन बनवा की 3 दिवस तर लागोपाठ नाही करणार आहे आपण. 4 वाजता नाही तर 6 वाजता तुम्ही सोडू शकता. पण बोलू नका की पास्टर मी नाही करू शकत. कुठलंच कारण नाही. या ज्या युद्धात आपण आहे ते युद्ध खूप मोठे आहे. काहीचे जे लढत आहेत बाकीच तर आपल्या गोळ्या काढून बसले आहेत. त्यांना वाटतं काहीच नाही करू शकत. आपण मी आणि तुम्हीच जे लढत आहेत पण जे लढत आहेत त्यांना उभे राहावं लागेल. आपल्या बाकी सर्वांची पण लढावी लागेल. त्यांना ज्यांना वाटतंय की मास ठीक आहे चांगला आहे वेट परमेश्वराकडनं आहे हे काय लढणार हे तर सैतानकडे गेले तर आपल्या विरोधात झाले. तर आपणच काही आहे जे आपण लढत आहे आपल्याला लढायचं आहे. ती गोष्ट आपल्याला स्वतःला बुरखा रेजिमेंट म्हणा पंजाब रेजिमेंट म्हणलं. समजलं मी काय बोलते. ते असतात ना ते पिक्चर बघितले ना ते 10 गुरखा सर्वांना हे करतात तेच पंजाबी सर्वांना हे करतात. आपण पण तसेच आहेत. आपल्या प्रार्थना उपवास करायचा आहे. काय प्रार्थना आहे ते पास्टर आपल्याला सांगतील. आपले मन बनवा. आपण काय करू शनिवार रविवार आणि सोमवार प्रार्थना आणि उपवास. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आमचं एक थीम चालू आहे एव्हरी मेंबर मस्ट हॅव अ सेंटर. जर तुम्ही मेंबर आहात हमने कहा भले ही आपने चर्च देखा है आप पहले तो खुद चर्च देखो खुद चर्च अटेंड करो. तर सोमवार मंगळवार बुधवार ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सेंटर स्वतः बनवायचं आहे. पहिलं तर तुम्हाला स्वतः चर्च अटेंड करायचं आहे. आपले 23 ऑनलाईन चर्च आहेत. 21 भाषेमध्ये आहेत. एक चिल्ड्रन आहे आणि एक टीनसाठी आहे. वी मेक अ लॉट ऑफ एफर्ट्स. मला पाहिजे आपण त्याचा वापर करू. प्रेज द लॉर्ड. भाषा आहे तुमच्या आसमध्ये बोलवा त्यांना. तुम्हाला माहिती आहे सेल वेगळा असतो जसं होतं तसं होणार. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करत आहे सेंटर बनवत आहे लोकांना एकत्र करून. एम्बॅसिडर म्हणजे तुम्ही कमीत कमी एक सेंटर तरी बनवा. परमेश्वर आपको उत्साहित करे आप ज्यादा बनाओ. नंतर सेंटर आम्ही कुणाला बोलू ज्यामध्ये कमीत कमी 10 मेंबर येतात. असं नाही की जर दोघं आले तर तुम्ही नाही दाखवणार पण तुमच्या डोक्यात हे पाहिजे कमीत कमी मला 10 जणांकडे पोहोचायचं आहे. तो कम से कम एक सेंटर. अगला है कि हमारा है 11 आणि 12 जूनला आपलं आहे म्युझिक आणि आर्ट्स फेस्टिवल. लॉर्ड तर उत्साहित राहा. त्यानंतर सेल सिस्टमचे जर तुम्ही पार्ट नाही तर सेल सिस्टमचे पार्ट्स बना. तर आता आपल्याकडे 400 पेक्षा जास्त सेल आहेत ऑनलाईन आणि आउटसाईडचे पार्ट बना. जसं मी बोललो आपणच राहिलो आता काम करायला. आपल्यालाच युद्ध लढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं फाउंडेशन स्कूल झालं नाही तर आजच माहिती करून घ्या. क्लासेस आहे त्यामध्ये अपग्रेड करा पुढे वाढत जा. आपला विषय चालू आहे
10 लाख वास्तविकता संग्रहाचे पुस्तक आपण वाटणार आहे 31 मे पर्यंत. ग्लोरी. वो वो वा वा. उभे राहू आपण देवाचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभाग आमान बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई करुणा सर्वदा आमच्या जीवनात निवास करेल आणि आम्ही सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. परमेश्वर, मी प्रार्थना करतो तुझ्या लेकरांसाठी. हे वाईट आणि दुष्ट लोकांपासून वाचले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. बुद्धी यांच्यामध्ये कार्य करत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कुठलाच आजार यांच्या घराकडे येणार नाही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कुठलीच गरिबी यांच्या घराकडे येणार नाही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्या जीवनाला जगतील ज्या जीवनाला जगण्यासाठी बोलवले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कुठलीच व्यभिचाराची गोष्ट आमच्यामध्ये ऐकवली जाणार नाही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. देतो प्रभू, धन्यवाद देतो. जसे हे परत जात आहेत हे सुरक्षित जात आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ते ठिकाणी कृपा यांच्या परत जात आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आपण मागतो. आमेन. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. आनंद साजरा करा. वचन काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.